छत्रपतीच्या महाराष्ट्राला सुद्धा वृद्धाश्रम डाग लागला. काय केलं शिकून आपण? काय केलं शिकून? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज निघले, 2 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज निघले, वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम निघल्या, शाळा भरपूर झाल्या, एवढे लोक शिकले, पेमेंट मोजता येत नाही एवढं पगार झाला, तरी ईश्वरासारखे आई बापा वृद्धाश्रमात आहेत नाही येत का बोला? आणि अजून वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, गरीबाचा बाप वृद्धाश्रमात नाही, ज्यांना फुल पेमेंट आहेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काही दोन्ही टॉमी संगत हिंडतात 5 वाजता, टॉमीला टॉमी धरून हिंडतो. आणि त्यांना जर विचारलं ना तुमचे वडील दिसत नाही, ते वृद्धाश्रमात आहेत, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि आमच्या ह्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांचं आमचं जमत नाही. मग हे दरवाजात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत, त्याला मॅच होत का? तोय देना पुलावरून फेकून कशाला काय करतो? एक वाक्य लिहून ठेवा आजच्या कीर्तनात. पारायण करता आलं नाही तर करू नका, पोथ्या वाचता आलं नाही तर वाचू नका, देवाला जाता आलं नाही तर जाऊ नका, देवाची पूजा करता आली नाही तर करू नका, पण म्हातारे आई बाप त्यांच्या नातवांपासून बाजूला दूर करू नका. पोथ्या वाचलं ना देव भेटत नाही, पारायण केलं ना देव भेटत नाही. जेव त्यांच्यात आहे त्यांना सांभाळा. आईवर कादंबऱ्या केली म्हणजे लय विद्वान माणसं आहेत काय? आईवर चित्रपट काढा, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर व्याख्यान करू नका, आईवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. कादंबऱ्या काढून काय करत? लेक्चर देतो कॉलेजला पोरण पुढं आणि आई वृद्धाश्रमात पाठवतो. आणि 1.5 तास कॉलेजच्या पोरांना व्याख्यान, विद्यार्थी रडले, एवढा विद्वान प्राध्यापक, आणि त्याची आई वृद्धाश्रमात. त्याचा बाप लिखापट्ट्या करतो. उठ जा पटकन. विनोद थोडं गांभीर्य झाला ठेवा. एमए बिमे ज्ञान नाही, एमए बिमे कोण खात आहे? काय ज्ञान आहे आपल्याला? काय ज्ञान आहे? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पापड तळून खाण्याची गोष्ट आहे का भाजून? पापड तळून खाण्याची गोष्ट आहे का भाजून? भाजून. तुम्ही पापड कसे खाता? तळून. मग काय खावा याची अक्कल आहे का? चला पुढं. चला पुढे. शिकलेल्या महिला उत्तर द्या सगळ्या. तुम्ही मुलाला मॅगी देता? मॅगी 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 देता ना? देता ना? मला फक्त सगळ्या स्त्रियांमध्ये एकीनं सांगायचं, मॅगी मध्ये व्हिटॅमिन कोणतं आहे? व्हिटॅमिनच नाही. म्हणजे आम्हाला काय खावं याची सुद्धा अक्कल नाही. मॅगी कुणा खायची गोष्ट आहे का? नूडल कुणा खायची गोष्ट आहे का? अरे ती मॅगी जर शिजवली तर लांब पांढरी गांडूळ तयार होतात ते, आणि ते खातात लोक. सांगा महिला मंडळ पटकन उतरल्या. 3 वर्ष शाळेतली पोरं घरी होते ना. कीर्तनात बसलेल्या कोणत्या महिलेनं मुलांना पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. तुझा भव्य नागरी सत्कार करतो मी इथं बोलतो. नाही 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 आला. शिकवलं नाही. मग एक आई जर 3 वर्षात मुलाला पसायदान शिकू शकत नाही, तर तुम्ही सांगता का माईकवर लोकांना जिजाबाईने शिवाजी घडवला? हे तुम्ही सांगता का? ज्ञान नाही. साखळी लागली. आता आपल्याला काय मिळवायचं आहे? देव व्हायचंय का पाहायचंय? बोंबाला सगळं देव व्हायचंय पाहायचंय. मागच्या ह्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य जरा एज्युकेटेड हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, पण मुलांना तुम्ही आई म्हणतात याला हे शिकवा. काय मत आहे तुमचं? आणि ते शिकवावं लागेल. शिकवा ना न्यूटनचे नियम पोराला, शिकवा गॅलिलिओचे नियम शिकवा, पण कधीतरी त्याला पसायदान शिकवा.
कधीतरी त्याला आरती शिकवा. मग 16चा मुलगा बलात्कार करतो याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून करतो याचा अर्थ काय? काय अर्थ याचा? 1:30 वाजता पोलिसांना जर गाडी पकडली तर मुलाच्या टिकेमध्ये काय सापडतं तुम्हाला? गावठी कट्टा. काय सापडतं तुम्हाला? मिरची पावडर. काय सापडतं तुम्हाला? नायलॉनची दोरी. याला एकमेव कारण अध्यात्म आहे. या रांगेत पोर उभे राहिलेत ना, हे हरिपाठ यांना नाही येऊ द्या, हे कीर्तन नाही करू द्या, हे महाराज नाही होऊ द्या, पण सोड होणार नाही. आज आम्ही काय शिकवतो मुलांना? खरं बोललं म्हणजे इंद्रिकेचा राग येतो लोकांना. मी माझ्या आयुष्यात एकच गुण आहे माझा, का मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठण तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. सगळी लोक शिवाय देते, पण जे सत्य येते आणि कुणीतरी सत्य बोलायला शिका. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो, तर आज खरं आहे. 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो तुम्हाला मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आखी लोक मला येणं म्हणत होती. मी याला आहे, पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नात करायचा नाही कोणी. नात ज्यांचे लग्न राहिले त्यांनी असेच दिवस काढायचे. व्हॉट्सअप स्टेटस. बायको नाही. रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. खरंय का खोटंय बोला? लग्न जमावणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. एक लग्न जमावण्यात ₹1,00,000 मिळतात आरामशीर. एकूण 50. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. याला विचारलं काय झालं? नशिबाचा भोग. खरंय का खोटं बोल? हो, काळ याच्यापेक्षा वाईट येईल अजून. गावानं 50 अंत्यविधी पाहिले. 50. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. संपले. काय रक्ताचे नाते घेऊन बसले? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. आता एवढ्या बसल्या कीर्तनात त्यातल्या 15 जणी अशा आहेत मावाशी बोलत नाहीत. अशा इथं बसले तर आत्ता माहे पुढं. मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. खरंय का खोटंय बोला? महाराज अक्षरशः बायपास झाले रस्ते आणि पैसे मिळाले. बहिणीचं भावाचं जमलं नाही तर पैसे परत गेलेत. खरंय का बोला? अक्षरशः बहिणीनं सही केली नाही तर पैसे जमा झाले, पण तिने भावाला पचू दिले नाही. आणि तुम्ही सांगा त्या लोकांना, तुम्ही सांगा त्या ओवाळी ते भावराय ना आऊ भाऊबीजे, तुम्ही सांगा त्याची वळी करता तुम्ही. रक्ताचे नाते संपले. कोरोना झालेल्या माणसं कोरोनामध्ये माणसं गेली. बाप गेला आईला माहित नाही, आई गेली बापाला माहित नाही, मुलगा गेला बापाला माहित नाही, मुलगी एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नाही. खरंय का खोटंय बोला? कोण कोणाचा विचार करतो? एकुलता एक मुलगा बापाला पाणी पाजायला नव्हता. नवरा मेला हॉस्पिटलमध्ये आईला माहित नाही, आई गेली बापाला माहित नाही. 40% प्रेत वडीत नेलेत. खाली उतर हातातलं खोबरं बंद कर. ते मोबाईल बंद कर, खाली बस. बंद कर ना ते. येतोय हातातलं ते खिशात तू. मी गेलो लाव. हा विनोद नाही. अक्षरशः महाराज 40% प्रेत वडीत नेलेत. 40% प्रेत कधी पेटवले माहित नाही. पण बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, पण बापाच्या 13व्याला मुलगा जेवला नाही. जेवला. बापाच्या 13व्याला मुलगा जेवला नाही. आईच्या 10व्याला मुलगी जीवली नाही. महाराज आणि कोरोना झालेल्या माणसांमध्ये एवढं संकट आलं, काय लोकांच्या वागण्यात बदल झालाय.
एक सूक्ष्म निरीक्षण करा बसल्या बसल्या, या 4 महिन्यामध्ये कोरोना कमी झाला, लोक ओरिजिनल परत तशीच झाली. काय बदल झाला लोकांना? आई गेली लोकांना खेद नाही, लोकांना खेद नाही, नवरा गेला लोकांना खेद नाही, कोरोनानं माणसं मेल्याचं दुखलंच नाही, फक्त इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. खरंय का खोटंय बोला? आणि हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, रक्ताचे नाते संपतील, संपले. अजून पुढे ऐका, याच्यापेक्षा वेगळा काळी आलाय, येतोय आवाज येतोय. बरे ते बंद कर दे हातातलं. खाली बस, तिथं खाली बसा, तुम्ही उतरा खाली, तिथून खाली उतर त्या टेबलावरून, सगळे उतरा खाली. विठाला सांगा खरंय का खोट आहे? अजून याच्यापेक्षा भयानक काळ येईल. अजून 5 वर्ष थांबा, रक्ताचे नाते तर संपतील, पण जमीन मिळणार नाही, जमीन मिळणार नाही. सगळी घरं विभक्त होणार, पेरायला जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही. खरंय का खोटंय बोला? निमे डोंगर गेले, निमे 5 वर्षात गेले. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर नाही, 5 वर्षाने नोकरी नाही. नोकरी द्यायची कुठे? एक अर्ज भराय, एक जागा भरायला 1300 अर्ज आहेत, सगळे क्वालिफाईड आहेत, सगळ्यांची पैसे भरायची तयारी आहे. नोकरी द्यायची कुठं? 1ली ते 4थीला 2 गुरुजी 6 पोर आहेत का नाही बोला? दोघांचं पेमेंट 93,000 आणि पोरं 6 आहेत. तुम्ही बधीर होईल, तुम्हाला तुमचं माया पुढे बसलं, डोकंच बंद झाला आता. तुम्ही आता फक्त माया पुढे बसले का? खराय खराय खराय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 9 पंप, 6 धाबे, 71 बार आहेत आणि 113 टपरे आहेत. मग ऐका नीट, अजून 5 वर्षाने नोकरी नाही, जमीन नाही, धंदा नाही, बायको तर तो विषयच नाही. मग 5 वर्षाने कोण जगेल? लिहून ठेवा, एकच माणूस जगेल 5 वर्षाने, एकच. कोणता? ऐका, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. जो कष्टाची लाज धरेल तो मरेल. गाईगार विकणं कमीपणा नाही आहे, भंगार गोळा करणं कमीपणा नाही आहे, रद्दी विकणं कमीपणा नाही आहे, पेपर विकणं कमीपणा नाही, बापाची विकून जगणं कमीपणा आहे. पेपर विकणं काय कमीपणा आहे? काय कमीपणा काय? जर पोटाला 2 रुपये मिळतच असतील तर शेतात पिकलेली मेथी का विकू नये? अंगणातल्या झाडाला जर पेरू आले असतील आणि त्यातले पेरू जर 5 किलो 25 रुपये किलोने जात असतील तर 125 रुपयाला का विकू नये? आपल्याला कोण देणार आहे? कोण देणार आहे? आणि तुम्हाला जर मोठं म्हणून राहाल आणि कामाची लाज धराल, आता ते लोक म्हणतात हा माणूस श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, फक्त सगळ्या बँकांच्या थकबाक्या लोकांना माहित नाही म्हणून ही लोक मोठी आहेत. यांच्या सगळ्या थकबाक्या जर बाहेर काढल्या तर यांच्यापेक्षा शिपाई श्रीमंत आहे. फक्त मोठ्याच झाकून जात, मोठ्याच्या बाबतीत कोणी डिरी करीत नाही आणि गरीबाच्या ठोकल्याशिवाय राहत नाही. नाही तर काय मोठेपणाची किंमत आहे? इथून पुढे जो कष्टाची लाज धरेल, महिला मंडळ नवरा बायको दोघच जर असतील तर भांड्यावाली बाई का असावं? का असावं? किती ताटले आहेत तुमच्या घरात? किती तांबे आहेत? किती ताटले आहेत? मग तुम्ही जर लक्ष्मी पुन्हाच वापरायची नाही तर काम होईल. जो माणूस कष्टाची लाज धरेल ना, भंगार विकणं कमीपणा नाही आहे, दारगार विकणं कमीपणा नाही, पोटासाठी मिळतच असेल तर करायला काय हरकत आहे? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आपण निरीक्षण करीत नाही, आपण फक्त घमेंडीत आहे.
पैशाच्या घमेंडीत आपण घमेंडीत आपल्याला लय घमेंड, गर्दी नसली तरी हॉर्न वाजवायचा. म्हणजे सायको चाललं का कुत्र्याला राहतात, हा पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज का. आपल्याला घमेंड आहे पैशाची, नाही तर आपल्यापेक्षा जगात लय श्रीमंत आहेत. हो तू बाहेर बघ रे, काय नाही काय नाही काय नाही काय नाही, मी आहे ना त्याला जबाबदार. मी असल्यावर काहीच होत नाही. तुम्हाला दिवसभर वाटत तरी होतं का इतका पाऊस आहे कीर्तन होईल, पण कीर्तन सुरू झाल्यावर पाऊस सुद्धा उघडला. बसा काय तिथं, चला अजून 5 वर्ष नाही त्यापेक्षा भयानक काळी. धंद्याला लाजू नका, लाजू नका, लाजू नका. महिला मंडळ रिकाम्या कापडात आहे ना, पापड बनवा, लोणचे बनवा, मुलीला सीईटी करा, MSCIT करा. एखादी मुलगी तब्येतवान असेल ना, अकॅडमी करा, पण तुम्ही इथून पुढे कष्ट करीत राहा. आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा, नम्रतेने टिकवा. कशातही पैसे घालू नका. तुम्हाला 3 नियम सांगतो. लक्ष्मीचे 3 नियम ऐका, तुम्ही आयुष्यात कधी गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. कोरोना झाल्यापासून 80% लोक दारू पितात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ज्यांना जमीन नाही त्यांची पोरं दारू पित नाही, जे काबाड कष्ट करतात त्यांची पोरं दारू पित नाही, पण ज्यांच्या बापाने मरणाचं कमावलंय त्यांची पोरं पेल्याशिवाय घरी येत नाहीत. निरीक्षण करा, MP ची ट्रक जर रस्त्यात बंद पडली तर तो पठ्ठ्या ट्रक खाली झोपतो आणि दगडाची चूल करून भात खातो. आमचा जमीन इकून रोटी खातो. शिका, शिका. 80% लोक दारू पितात सध्या, 80%. इथं लाईट गेली का मोर्चा आहे, वायरमन नाही आला मोर्चा आहे, गुरुजीची बदली झाली मोर्चा आहे, गुरुजी नवा आला मोर्चा, सगळे मोर्चे आहेत. दारू सगळ्यात महाग आहे, कोण डांबरीव आलं. दारूचे भाव वाढले म्हणून कधी मोर्चा निघला नाही? निघणार, कारण दारू ही काळाची गरज आहे. गरज आहे. आणि 80% लोक दारू पितात सध्या, 80%. खरंय का खोटंय बोला? 80%. त्याच्यात 3 टप्पे आहेत. 18 ते 22 तर पुरे बेवडे आहेत. त्यांचा काय विषय नाही, त्यांना 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, बापानं कमावलंय, आईचा आशीर्वाद आहे, हाना. पोरगा दारू प्यायल्याची आईला लाज नाही, पोरानं प्रेम करून पोरगी आणण्याची आईला लाज नाही. आईनं फक्त एवढं लावून धरायचं, आपल्याला कुठं लई आहे, आपल्याला कुठं लई आहे. सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त पितात, पण ते हुशार आहेत, सगळे झोपल्यावर पितात. ते असे लोकांना कळू देत नाही. ते रिलॅक्स टेबलवर बसून प्याणार, वाशिव नाही म्हणून पुदिनहारा खाणार, रिलॅक्स. त्याला दर्जेदार दारू नाही म्हणायचं, दर्जेदार. त्याची बायको सुद्धा म्हणते आता त्यांच्यामध्ये पहिल्यापेक्षा लई बदल झाला. आमचं बायको सुद्धा म्हणते आमच्या पप्पाच्या बापात आता पहिल्यापेक्षा बदल झाला. पहिले लय मारायचं ग, मला लय मारायचं, आता मारित नाही. मला अंदाज आला त्याला काय लागतं. मी जर त्याला आल्या आल्या एक खंब्या दिला ना आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोत उठायला सुद्धा. आणि कशाला लोक सुधारतील? जर दानात घाला लक्ष्मी, महिला म्हणतात त्या लक्ष्मी दानात घाला, भिकाऱ्याला देत जा. आणि तिसरी गोष्ट, लक्ष्मी कन्व्हर्ट करीत जा. खुर्चीवर बसलेले सगळे लोक, पैसा जास्त घरात ठेवू नका, माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. पैसे लई बँकेत ठेवत जाऊ नका, पिसाळ्यावानी झोप येत नाही. आणि खिशात तर अजिबात ठेवू नका, ऊत आल्याशिवाय राहत नाही. पैसा एक महिला म्हणतात तुमच्याकडे थोडे पैसे आले ना, गळ्यातलं करा, कानातलं करा, पण पैसे ट्रान्सफर कन्व्हर्ट करीत जा. तुम्ही बसलेले लोक 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, हायवे टच एखादा कोणता जागा घ्या, पोराला इंजिनिअरिंग करायच्यासाठी पैसे द्यावा, पण पैसा कन्व्हर्ट करीत जा.
JCB घ्या, ट्रॅक्टर घ्या, काहीतरी घ्या, तो पैसा वाया जाणार नाही. पण नुसत्या पावत्या करून ठेवा, हाय आहे, हाय आहे, हाय आहे, हाय आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा. 1, लक्ष्मी ट्रान्सफर करीत जा. 2, आणि लक्ष्मी मानात घालू नका, दानात घाला, तरच तुम्ही देव व्हाल. इथं आपण आलोय. चला आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. इथंच आपण अजून. आणि देव व्हायला लागतं ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे तू कितवीला आहे रे? बरे कितवीला आहे तू? कितवीला आहे? 3रीला. हा डायरेक्ट 3रीला गेलाय. हा शाळेतच जाईल नाही, हा डायरेक्ट 3रीला गेला ना. आता हा डॉक्टर होणार. काय तू कितवीला आहे रे? 2रीला. गेल्या वर्षी शाळेत गेला का? नाही. मॅगी खातो का? नूडल खातो का? हे करणार काय तुम्ही? यांचा कवडीचा फायदा नाही. हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे बस. नाही तर हा विनोद नाहीये. आपण पिढी संपवली बा. तुम्ही बिन मे बिन 1.5 महिना 1.5 महिना पोरग शाळेत गेलं तर 12वीचं 1.5 महिना 70% मार्क आहेत. 1.5 महिन्यात वाचवायचे नाही, धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाहीत. आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज धर्म वाचवायचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. आज गायक वादक आणि जन्मंडपाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र साबळे पाटील यांनी आयोजित केलेलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अभिष्टचिंतनाचा त्यांचा जो सोहळा आहे, पहिलं कौतुक साबळे पाटलांचं करावं काय एवढा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. दुसरं कौतुक साबळे पाटलांचं करावं का निसर्गाने सुद्धा त्यांना साथ दिली. आणि तिसरं कौतुक त्यांचंच करावं की त्यांची फडणवीस साहेबांवर असलेली श्रद्धा प्रगट झाली. आणि त्या कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? आता राजेंद्र पाटील साबळे आणि हे आमचे दिडोरे पाटील जोगण साहेब स्टेजवरची सगळी महाराज मंडळी, आपल्याला पहिले संकल्प करायचे आहेत. आणि ती काळाची माझं वाक्य महिला मंडळ पुरुष मंडळी पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात हे ऐकणारे पहिले ध्यानात ठेवा. कुणाच्या भावना दुखवायच्या नसतात, कुणाला नाराज करायचे नसतात, कुणाच्या टिंगल्या करायच्या नसतात, कुणाच्या कॉमेंट्स करायच्या नसतात. आपली माणसं बदलवण्यासाठी असतात. कारण मी तुमचा आहे, तुम्हाला मला काय तुमच्याशी माझा काय संबंध आहे? मला काय तुम्हाला मतदारसंघात उभं राहायचंय का? मला तुमच्या मला काय घेणे? फक्त आपली माणसं आहेत, बदलली पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि वाया गेलेले आपणच आहेत. आज वाया गेलेले आपणच आहे ना. कोण आहे? आणि नाही तर आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे आहेत, हे कॅमेरे फिमेऱ्यात कीर्तन येणारे, तुम्ही पूर्ण 2 तास कीर्तन युट्यूबला टाका. पण अर्धाले वाक्य करून दुसऱ्याच्या इज्जती TRP साठी घालू नका. टाका युट्यूबला कीर्तन पूर्ण रामकृष्ण हरीपासून तर शेवटपर्यंत. तुम्हाला पेपरला कीर्तन द्यायचं ना, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत 6 पानं कीर्तन टाका. चला टाका. अर्धवाक्य इकडलं घ्यायचं, अर्धवाक्य इकडलं घ्यायचं, तुमचा TRP वाढून घ्यायचा ना आमच्या ठोकून द्यायचे. हा कोणता नियम? आणि यांनी हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे आहेत ना, यांचा एक धंदा आहे महाराज. या चांगलं काम माणूस करायला लागला का तो असा डॅमेज करायचा का तो परत उठला नाही पाहिजे. यांनी ती पैजच लावली महाराज. चांगलं काम करणाऱ्याच्या अशी ठोकायची का तो परत उठला नाही पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? चांगलं करणाऱ्याला आडवं तिडवं वाक्य काढायचं. आता आपण म्हणलो ना, मुलगा 4थीला गेलाय, त्याची परीक्षा झाली नाही. यांनी क्लिप कशी करायची माहिती का? इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या.
आमच्या ठोकायची डायरेक्ट. आपण म्हणलं ना महिलांनी मुलाला पसायदान शिकवलं पाहिजे, येतो आपला काय चांगला, त्यांनी तसं नाही म्हणायचं. इंदुरीकर महिलांना फार खाली जाऊन बोलले, त्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे एक, नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे ही माणसं दुसऱ्या माणसांना जगूनच देत नाही. मला त्याचे सगळ्यात जास्त फळं म्या भोगलेत. मला सुद्धा कधी कधी असं वाटतं हे कीर्तनच नको असं कधी कधी वाटतं. यांना त्याच्यात मजा वाटते. माझा अपघात झाला, अपघात मला काय झालं नाही, गाडी बिडी गेली अख्खी, मला काय वाचवाय कोणी आलं नाही का, तुम्ही आला का उलातला, फक्त आले आणि गेले. मी गाडीतून उतरेपर्यंत तर व्हॉट्सअपला पडलं अपघात झाला. आणि बातमी कशी पडली माहिती का, इंदुरीकर अपघातातून बचावले. आता वाचले म्हणले असते तर काय झालं असतं का, बचावण्याचा अर्थ काय माहिती का, ही अवलाद वाचलीच कशी. हा मरा लागत होता. एवढं खरं बोलणाराचा लोकांना राग येतो. पण खरं ते तुम्ही आता माझ्या पुढे बसल्यावर मला सांगा कोणतं वाक्य खोटं होतं नाही. मग आता आपल्याला फडणवीस साहेबांच्या अभिष्टेला साबळे पाटलांनी कार्यक्रमाच्या आयोजित पहिला कार्यक्रम करायचा आपल्याला, पटलं तर हा म्हणा, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, एज्युकेटेड लोक, की अभ्यासक्रमामध्ये संत चरित्र घातली पाहिजे. एका वर्गाला एका संताचं चरित्र शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्या मुलावर बदल होईल. तुमचं काय मत आहे? 5वीला जनाबाईचं चरित्र ठेवा, 6वीला मेराबाईचं चरित्र ठेवा, 7वीला तुकोबाचं चरित्र ठेवा, 8वीला ज्ञानोबाचं चरित्र ठेवा, पण संतांचे चरित्र पोरांच्या अभ्यासक्रमात पाहिजेच. तुम्हाला पटतंय काही? आणि मुलांना न्यूटन शिकवा, गॅलिले शिकवा, पण मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्मच द्यावा लागेल. निदान ती पोरं चोऱ्या करणार नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? माहिला म्हणणं तुम्ही तर होऊ नाही चू नाही, ती काळाची गरज आहे. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. याच फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा जन्मदिना. आणि हे जर आपण केलं तरच त्या साबळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा चीज होईल. एक, मुलांना अध्यात्म द्या. काय कळत नाही पोराला? कितीला आहे तू? तू जातच नाही शाळेत, म्हटलं का? तू कितीला आहे रे? 8वी. ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी कुठली? तू म्हण मला ज्ञानेश्वर महाराज कोण होते, म्हणजे हो दे मान. तुझ्या शेजारचा कितीला आहे रे? 8वीला आहे का? 8वीला आहे तू? गधराला काटे किती? काय बोलायचं? तू कितीला आहे? ते पुष्पा मधलं ते वाक्य काय रे? काय ते झुके का नाही? ही आपली प्रगती आहे. झुके का नाही? सांग मला आता मरण येवा, तो या पोटी म्या जन्माला यावा. नाही, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल आणि हे मान्यच करा. मी तर या नगरसेवकांना, ह्या भागातल्या नगरसेवकांना सांगू शकतो की तुम्ही एक काम करा. महिला बिला नगरसेविका, शाळेमध्ये ज्या शाळा भरतात त्यांचं जे नोटीस बोर्ड आहे, त्या नोटीस बोर्डवर रोज एक हरिपाठातला अभंग लिहा आणि मुलांना वहीत हरिपाठ लिहून घ्यायला लावा. मुलांच्या वहीत हरिपाठ पाहिजेच. हे सुविचार लय झाले आता. मी खै बोलावे, कोण बोलतय? शाळेतली मुले म्हणजे बागेतली फुले, आणि फिका चाकच घ्या. दुःखाची तरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ, या टापाबाद झाल्या. आता इथून पुढे मुलांना वहीत हरिपाठ द्या आणि तो वहीत मुलांना लिहून घेतला पाहिजे आणि रोज वाचला पाहिजे. तरच या बिचाऱ्याने एवढा कार्यक्रम. दुसरं वाक्य हे पटलं का तुम्हाला? अध्यात्म द्यावाच लागेल. दुसरं वाक्य, सगळ्या नगरसेवकांनी एक व्यक्ती एक झाड सक्ती केली पाहिजे.
हे पेपरला येण्यापुरते झाडं लावू नका. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली, ही झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा, स्माइल, मेलं. फक्त लावा. नाही नाही, महिला मंडळ एक ऐकाल का माझं? ऐकाल का? ऐकाल का? तुम्ही तर बोलायलाच नाही. ऐकाल ना, एक वाक्य ऐका. आजपासून तुम्ही मजल्यावर खाली राहा, नाही तर वर राहा. तुमच्या घराभोवती ना जेवढे तुळशी लावता येतील तेवढे लावा. कुंडीत लावा, टुकरीत लावा, माती घेऊन कशाला लावा, पण जेवढ्या जास्त तुळशी लावता येतील तेवढ्या लावा. तुमचं काय मत आहे? कारण ऑक्सिजन देणारी सगळ्यात प्रभावी वनस्पती तुळस. आणि तुम्ही जितक्या तुळशी लावाल ना तितकं घर निरोगी राहील. तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही आता जर झाडं लावले नाही ना तर औरंगाबादवाले 5 वर्षांना ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा फ्लॅट घ्याल 2 BHK 1 BHK, त्याच्यामध्ये बेडरूम राहील, बाथरूम राहील, संडास राहील, किचन ओटा राहील, पण अजून एक ऑक्सिजन रूम तुम्हाला काढावं लागेल. आणि त्या खोलीत ऑक्सिजनच ठेवायचा. फक्त कुणी येडेवाणी करायला लागलं का त्या खोलीत नेऊन घालायचं. काय म्हणायचं? पर्यावरणात अजिबात ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडचं सूत्र राहिलं नाही. हो, तुम्हाला ते करावं लागेल. अहो, हास्य क्लब काढायची पाळी आली आपल्याकडे. हास्य क्लब, एवढे वाईट दिवस आलेत आपल्या. हास्य क्लब काढायची काही गरज आहे का? हास्य क्लब म्हाताऱ्याने याचा ना हसून आणायचा. शहरांमध्ये हास्य क्लब निघले, म्हाताऱ्याने याचा चला काय, म्हातारीने यायची चला काय. आता माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही, 6 महिने अटॅक बिटॅक नाही, घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तितके दरिद्री आहेत का त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय, हसत नाही, नुसता जागेवर हस. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावा लागेल एक. आणि दुसरा संकल्प आहे एक व्यक्ती एक झाड करावंच लागेल. तुमचं काय मत आहे? आणि ते जगत येत का नाही याच्यावर करून घ्या. नुसते फोटो पुरते कॅमेरे पुरते नको. झाडं जगलीच पाहिजे तरच, नाहीतर ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेली. त्याचं कारण आहे 3ऱ्या जन्मदिनाचे काम करायचे आपल्याला. एक, विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. 2 झाड लावलं पाहिजे. आणि 3, तिसरं वाक्य, आता इथून पुढे लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक नगरसेवकानं त्याच्या वार्डात शाळा डिजिटल केल्या पाहिजेत. प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे. इथून पुढे मुलगा टेबलवर शिकणार नाही. आणि शाळा जर तुम्ही डिजिटल केलं नाही तर हयती पिढी संपणार. लग्नांमधले सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. हो, कशातही पैसे घालू नका. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. पण येळभर पट्टी चालू होती. फळे वाटप 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाले, 2च केळं. पण फळे वाटप. प्रसिद्धीसाठी जगू नका. शाळा डिजिटलच झाल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि ती काळाची विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. पहिला भाग. 2, शाळेतल्या बोर्डवर हरिपाटल्या. 2, प्रत्येकानं झाड जगवा. 3, आणि प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे. 4, आणि 5, अजून 5 आहेत पण ती काळाची गरज आहे. 5, पर्यावरणावर भाषण करू नका. जरा नद्या स्वच्छ ठेवायला शिका. अजिबात कोणी नद्यांक डोकून पाहत नाही. फक्त माईक हातात आला का भाषण आणायची. नद्यांचं काय? नदीमध्ये आंघोळीला जर गेलं तर लुगड्याचे फडके पायात गुंडाळा त्यात, बांगड्या पायात गुंडाळा त्यात. पुढे आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत भरून घरी आणा. शेतात खड्डे घ्या आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड. किती का सोन्याची 2-3 टाकी का बँकेची पावती?
विनोद समजू नका. नदी वाचली तर जग वाचेल. काय नदीची अवस्था आहे? गोदाड्या नदीत, उशा नदीत, ठक्क्या नदीत, बांगड्या नदीत, लुगडे नदीत. आणि आपण बापाची दशक्रिया करायला तीर्थ म्हणून जायचं. आंघोळीला घुसावा, खाजव येते अंगाला. काय करीत असता तुम्ही? नद्या पहिल्या स्वच्छ करा. तुमचं काय मत आहे? उगाच आपलं माईक हातात आला का भाषण आणायचे, जनताला आधी लावून सीझन काढून घ्यायचा. सूत्र जमणार नाही. आता जनता सुद्धा पहिल्यापेक्षा हुशार झाली. हो, पूर्वी होतं बा गरीब लोक मतदानाचे पैसे घ्यायचे. आता तसं नाहीये. सरलाट लोक पैसे देतात. हा, आता दोघ जण जरी नोकरीला असले तर 500-500 घेतात दोघही. काही तर दोघांचे घेतात, गावाला निघून जात्या. लोक हुशार झाले. लोक पहिल्यासारखे लबाड जनता झाली. पहिला आपण म्हणायचं बा एखाद्याकडे वाटाय दिलं तो वाटील. आता कुणाक वाटायला देत जाऊ नका. तुम्हीच रात्रीचे कपडे बदलून हिंडत जा. पण समाज तसा राहिला नाही. तुमचं काय मत आहे? इतके लबाड लोक